नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जी-एसचे सगळे म्हणजे जी-केचे सगळे प्रश्न बघितले. आज आपण इंग्लिश, मराठी आणि त्यासोबत मॅथ्स, रिझनिंगचे जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे पाहणार आहोत. बरेच काही प्रश्न आहेत मित्रांनो आणि दररोजप्रमाणेच मराठी कालसुद्धा सोपं आलं होतं. त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, समानार्थी, विरुद्धार्थी, उतारा आणि वाक्य रूपांतर आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट जसं इंग्लिशमध्ये असते अगदी त्याचप्रमाणे मराठीतसुद्धा आलं होतं. अगदी सोपं 4थी-5वीची लेवल होती. स्कॉलरशिपचे पेपर असले त्यासारखे होते आणि सोपा पेपर होता. तर बघा मराठीमध्ये काय विचारलं, तर रात्रीचे समानार्थी शब्द विचारले. बघा आपण रात्रीचे समानार्थी शब्द काय, तर निशा, रजनी, यामिनी, तमस्विनी, रात या प्रकारचे शब्द हे रात्रीचे समानार्थी शब्द आहेत आणि म्हणजे सोपे आहेत. समानार्थी शब्द एवढे काय अवघड नाहीत, आपल्या रोजच्या वापरातलीच आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द. आता दिवसाचे विरुद्धार्थी शब्द विचारलेत. आता रात्रीचे जे समानार्थी शब्द आहेत ते दिवसाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर त्याच्यापैकी कुठलं तरी असेल, निशा किंवा रजनी असेल. त्याच्यानंतर एक उतारा आला होता, महाराष्ट्रातील संत, सोपा उतारा होता. 4 प्रश्न होते त्याच्यावर. त्याच्यानंतर वाक्य रूपांतर याच्यावर 2-4 प्रश्न, अचूक वाक्य ओळखा म्हणजे सिक्वेन्सनी लावा एक आलं होतं. पिकी वारियस असते जसं इंग्लिशमध्ये, आणि दुसरं आलं होतं की अचूक वाक्य ओळखा. बरोबर अरेंजमेंट करून वाक्य ओळखा असं विचारलं होतं. तर याच्यावर 2-3 वाक्य रूपांतरावर 2-3 असे एकूण मराठीचे 25 प्रश्न होते. अगदी सोपे होते. 25 पैकी 25 मुलांनी मार्क घेतले त्यामध्ये. तर पुढचा प्रश्न, पुढचा सेक्शन आहे की इंग्लिशचा. इंग्लिशमध्ये दररोजप्रमाणे फिल इन द ब्लँक्स. त्याच्यामध्ये टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सवर फिलर होत्या. त्याच्यामध्ये नॉर्मल सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असेल किंवा मग आपलं याच्यामध्ये सब्जेक्टवर ॲग्रीमेंटवर प्रश्न होते. एररसुद्धा टेन्स आणि टेन्सवरच होते. त्याच्यानंतर पंक्च्युएशन आलं होतं, करेक्ट पंक्च्युएशन मार्क म्हणून. आणि पंक्च्युएशनवर दररोज शिफ्टला 2-3 प्रश्न येतात मित्रांनो. पंक्च्युएशन चांगलं नीट करून जा. त्याच्यानंतर एक 1-2 इडियम, एक वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि 3 सिनोनिम्स, अँटोनिम्स येत आहेत. तर या पद्धतीनं इंग्लिशचा पॅटर्न आहे. सोपे आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स थोडे अवघड वाटत आहेत मुलांना नवीन असल्यामुळं. मुलांनी सांगितलं की कालचे सिनोनिम्स हे आम्हाला आठवत नव्हते, म्हणजे अवघड वाटले, परंतु आहेत, नॉर्मल आहेत. प्रॉपर सिनोनिम्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते चुकणार नाहीत. तर पुढचा असा सेक्शन आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर 1-2 प्रश्न आणि अशाच पद्धतीनं 25 मार्क हे इंग्लिशचे आपण इथं कंप्लीट केले. त्याच्यामध्ये बघा फिलर, एरर, टेन्स, पंक्च्युएशन मार्क, इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेझल वर्ब आणि सिनोनिम्स, अँटोनिम्स. त्याच्यामध्ये पॅसेज नाही. खूप विद्यार्थी कमेंटमध्ये विचारत आहेत की पॅसेज आला होता का, तर इंग्लिशमध्ये पॅसेज आला नव्हता. इंग्लिशमध्ये नॉर्मल पेपर येत आहे, जास्त हार्ड नाही. 10th लेवल आहे, त्याच्यामुळं तेवढा हार्ड पेपर नाही. मॅथ्स, रिझनिंगमध्ये दररोज सारखाच पॅटर्न आहे, काहीच चेंज केलं नाही. त्याच्यामध्ये अल्फाबेट सिरीज असेल, मिसिंग नंबर्स नाही, अल्फाबेट सिरीज आहे. ब्लड रिलेशन, नातेसंबंधावर एक प्रश्न आहे. सहसंबंध ओळखा असा आहे आणि ते प्रश्न डाव्या बाजूने समसंख्या, त्याच्यानंतर विषमसंख्या, उजव्या बाजूने समसंख्या, विषमसंख्या असे ओळखा म्हणून येतात. त्याच्यावर एक प्रश्न, त्याच्यावर 2-3 प्रश्न असतात. आणि काळकामवर 2 प्रश्न होते मित्रांनो काल. काळकाम, त्याच्यानंतर मिक्सचर आणि ॲलिगेशन काल सांगितलं होतं तसंच. मिक्सचर ॲलिगेशनवर दररोज 1-2 प्रश्न येत आहेत, त्याच्यामुळे हे नीट करून जा. त्याच्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, त्याचबरोबर आंतरवेळ वेग, हमखास याच्यावर 2-2 प्रश्न करून जा मित्रांनो. पूर्ण मॅथ्स सेक्शनवर एक 10 ते 12 प्रश्न येत आहेत आणि रिझनिंगवर 10 ते 12 प्रश्न येतात. असे एकूण ते 25 मार्क, 25 प्रश्न हे याच्यावर येत आहेत. तर बघा मित्रांनो, मॅथ्सची लेवल जास्त हार्ड नाही, परंतु आता तुम्हाला अवघड वाटू शकते. आंतरवेळ वेग, सरळ व्याज, नफा तोटा याची डिफिकल्टी लेवल थोडीशी हाय आहे बाकीच्या एक्झामपेक्षा, बाकीच्या प्रश्नांपेक्षा थोडेशा अवघड आहेत. तयारी केल्यावरती सुटतील. अजून तुम्हाला वेळ आहे, जर 30-31 तारखेला पेपर असेल, 31 तारखेला, तर त्याची नीट तयारी करून जा. आणि जीकेचा एक प्रश्न आपला राहिला होता काल. तुम्हाला सगळे इंडेक्स करून जायचे महत्त्वाचे. जसं की काल मी तुम्हाला सांगितलं होतं, काल एक प्रश्न आपला राहिला होता ते म्हणजे UNDP इंडेक्समध्ये इंडियाचा रँक काय आहे, तर 130वा आहे. कालच्या पेपरमध्ये आला होता प्रश्न. इस्रो संदर्भात तुम्हाला सगळ्या चालू घडामोडी करून जायचं आहे. त्याच्यानंतर शुभांशु शुक्ला, हे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत, हे यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स म्हणून आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये 85वा नंबर आहे भारताचा. त्याच्यानंतर FDIमध्ये 15वा आहे. तर SDGमध्ये 99वा आहे. SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणून आपण त्याला 99. तर हे ग्लोबल पीस इंडेक्स म्हणून एक असतो बघा, जागतिक शांती, त्याच्यामध्ये भारताचा ग्लोबल पीस इंडेक्समध्ये 115वा आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो, हे इंडेक्स तुम्ही लिहूनच घ्या. ग्लोबल हंगर इंडेक्स 105, त्याच्यानंतर हेनले पासपोर्टमध्ये 85 आणि त्याच्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स त्याच्यामध्ये 115. तर हे लक्षात ठेवा. आणि दुसरा प्रश्न सांगायचं म्हणजे चालू घडामोडीवर एवढं करून जा. इस्रो संदर्भात एखादी बातमी येत आहे, इंडेक्सवर एखादी येत आहे, योजना करून जा. आणि त्यासोबतच नॉर्मल येत आहे. पॉलिटीवर प्रश्न आणि इतिहासवर 1-2 प्राचीनवर येत आहेत, ते सोडून द्या. आली तर सोडवा, नाहीतर त्याचं काही आता शक्य नाही इतिहास पूर्ण करणं. तर अशा पद्धतीचा पेपर आहे मित्रांनो. चांगली तयारी करा आणि चांगला पेपर सोडवा. तर थांबूया आपण इथं.